हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज मी माहेरी आलेली आहे आणि पौष महिन्यातला पहिला रविवार आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पौष महिन्यातला पहिल्या रविवारची मी कशा पद्धतीने पूजा करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि दिवसभराचं काय रुटीन असेल तेही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि माहेरचे सर्व सदस्य या व्हिडिओमध्ये असणार आहेत. आणि माझे छोटाले भाचे आहेत ते पण खूप गमती जमती करतात, तेही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा, आवडल्यास लाईक करा. तर आता सकाळचे साधारण 10 वाजलेले आहेत. तर 10 वाजल्यापासून मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला. सर्व आवरून घेतलं, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, सर्व आवरलं आणि त्यानंतर मग घरातल्या देवतांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग सूर्यनारायण देव बाप्पाच्या पूजेसाठी मी वरती आलेली आहे. तर चला सूर्यनारायण देव बाप्पाची पूजा कशी करते तेही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. इकडं खूप थंडी आहे त्यामुळं म्हटलं उशिराचा आंघोळ ते करूया आणि मग आंघोळ केली, देवपूजा केली आणि पौष महिन्यातला रविवार मी धरतच असते उपवास. तर म्हटलं आपण आता पूजा ही करून घेऊया, कारण की माहेरी आल्यानंतर कंटाळा येतो काम करण्याचा, लवकर उठून आंघोळ करण्याचा. तर म्हटलं नको, उपवास बी करायचा आहे तर आपण पूजा ही करून घेऊया. तर तुम्हाला आता मी बाहेरचं वातावरण दाखवते कशा पद्धतीचं आहे. तर सकाळचे आता 10 वाजलेले आहेत आणि खूप ऊन पडलेलं आहे आता आणि सकाळी खूप थंडी वाटते पहा. तर अशा पद्धतीने ऊन पडलेलं आहे. तर सकाळ सकाळी येथे आता वहिनीने देवपूजा करून घेतलेली आहे. सर्व देवतांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातलेले आहे, हळदी कुंकू लावलेला आहे, दिवा अगरबत्ती लावून घेतलेली आहे. मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे. आपल्याला वर जायचं पूजा करायला. चला चल वर चल. तर घरातल्या देवतांची आता एवढ्यात पूजा करून झालेली आहे. तर सूर्यनारायण देव बाप्पाला आपण आता अर्घ देऊया आणि त्यानंतर मग पूजा करून घेऊया. तर चला मी आता वरती आलेली आहे पूजा करण्यासाठी. तांब्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू त्यानंतर फूल वाहून घेतलेलं आहे आणि सूर्यनारायण देव बाप्पाला आपण आता अर्घ देऊन घेऊया. आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे आणि पहिल्या रविवारी मी उपवास पण धरत असते आणि अशा पद्धतीने मी पूजा करत असते. येथे आपण साजूक तुपामध्ये 21 वाती करून घेतलेल्या आहेत. त्याही वाती आपण सूर्यनारायण देव बाप्पालाही ओवाळून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तर अशी माझी ही पूजा करून झालेली आहे. तर अक्काचा पण पौष महिन्यातला रविवारचा उपवास असतो. तर अक्का पण आता सूर्याला अर्घ द्यायसाठी वर चाललेली आहे. तर जा मग आता. तर मी अगोदरच पूजा करून घेतली. तर अक्काची आत्ता आंघोळ झाली, मग ती पण आता पूजा करणार आहे. तर आता अक्काची पूजा चालू आहे आणि इकडे लगेच नातू आला वडावडी करायला. तर अर्घ देण्यासाठी आपण त्या तांब्यामध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं, फूल बी टाकतात. सूर्यदेवताला अर्घ द्यायचं चालू आहे. तर इकडं वहिनीचं पण चालू आहे पूजा. वर चमकते डोळे आणि आता पाय पडायचं. हा हे काय करते तर आता ते दिवा वर ठेवा लागेल अक्का, खाली न्यावं लागेल का? मग हा विजलंय आता. बरं झालं ते हात लावीन देऊ. काय करते रे मम्मी? मम्मी काय करते ले? हात पुळून ती खूप पलीकून घेऊन द्या तू आणि इकडे फिर ना मग. सूर्यनारायण देव बाप्पाची पूजा येथे आपली करून झालेली आहे
आणि वहिनीने पण पूजा केली. त्यानंतर मग हळदी कुंकू सर्वांना लावलं. तर अशा पद्धतीने आपली पहिल्या पौष महिन्यातील रविवारची पूजा करून झालेली आहे. सकाळचं इकडं वर देण्याला आलं का हा. ते एकटंच येतं याचा भरायचं नाही कुठं निघत हे तर सकाळपासून आहे अक्का. नाही हे आधी येतो ग. हा आधी काय केलं तर काय केलं तर काय केलं तर कुठं निघत ते हा हा. त्याला लई उद्योग लागतो. तर सकाळ सकाळ आता मुलं खेळतात इथं. आधीचा आज हॅपी बर्थडे आहे ना. तर आता पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारची आपण आता सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे. आणि तर चला आपण आता खाली जाऊया. तर काही कामानिमित्त आपण शेवगाव सिटीमध्ये आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकतात 10 ते 15 वर्षामध्ये खूपच शेवगाव सिटीमध्ये बदल झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुका आहे. गिफ्ट देणार आहे तुला सायकल. बाबा हे तू अंगो सांडत आहे ना तेल तर घ्यावं लागत तेल आणि नंतर लावावं लागत असतंय. जवळ जाऊ का नको बाबा तू नको जाऊ. मग आल्याच्या नंतर तू बघणारच नाही ना कशाला जातो. ए प्लीज वाडी. काय बघायचंय. सायकल. सायकल कोणची मला नाही घ्यायची आयुषला घ्यायचे तुला कुठं नाही. ए ओम नको जाऊ. ती कल्याणी परत माघारी लागती बघ. तर नाश्ता पाणी झाला. त्याच्यानंतर मग आता वैशाली आणि अक्का स्वयंपाकाला लागलेले आहेत. आणि माझी मम्मी काय करते वांग्याची भाजी. आपण आता पाहूया काय काय घालते भाजीमध्ये. वैशाली चांगली बनती का ती भाजी. चांगली बनते ना. तर चला आपण आता पाहूया. आता तर वांग्यामध्ये आता मीठ भरायचे चालू आहे. आणि लसूण का झालं अक्का जळून गेला. नातू रडत होता म्हणून नाताकडे गेली. लसूण तोपर्यंत फोडणीला टाकला होता ते जळाला. आणि आता वांग्यामध्ये मीठ घाललंय. आता ते फ्राय करून घेऊया आपण आता. तर किचनमध्ये लाईटी लावल्याच नंतर एकदम उजेड दिसतो. आणि पहा वहिनीजण त्यांचं हे किचन आहे. मागच्या वेळेस वैशालीला दाखवायचं होतं तिचं किचन परंतु आम्हाला काय टाईम भेटला नाही. सगळं किचन आवरीलं होतं आणि किचन टूर द्यायची होती परंतु आपल्याला टाईमच भेटला नाही. किती राहिले चपात्या. ड्रेस भारी दिसतो गाड्यावर. तर आपण आता बाहेरून आलेलो आहोत कारण की थोडंसं काम होतं त्यामुळे बाहेरून आलो. आणि शेवगावमध्ये आज बाजार पण होता. इकडे रस्त्याला नव्हते दुकानं बरं का. आतमध्ये जास्त दुकान होती भाजीची. हा मतदानामुळे एकदमच गर्दी आहे. म्हणजे निकाल लागला त्यामुळं लयच म्हणजे इतके 10 रुपये लोक होते. बापरे किती गर्दी. त्याच्यात काय काय टाकलं का. लसूण हळद आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि थोडंसं वाफ काढून घ्यायची. परत ठेवायचंय का. ते वाटण्यामध्ये काय काय टाकलं का. वाटण भाजून घेतलं तर रस्त्यावरती करायची का. हा अशीच केलती ती. तिलाच आवडली होती ती. गाई केलती असं का. किती घाई केलती मी आणि तीच चांगली लागली त्यांना. आणि असं नियोजन करून करायचं म्हटलं का मग होतच नाही. तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आता त्या भाजीमध्ये पाणी घालायचं. आणि ही पहा आता अशा पद्धतीने भाजी तयार होईल. अक्का झाली भाजी. कुठं तर पहा आता मस्त अशी उकळी आलेली आहे. तर वांग्याची भाजी आता तयार झालेली आहे. उपवास आहे त्यामुळं मग साबुदाणा करायचं चालू आहे. बटाटे टाकले ते परतायला. याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय. गावाकालेच जास्त भूक लागली. नाही तर मी साबुदाणा नसते करते. एकच टाइम जेवत असते. आणि ही आळूची पानं कधी करायची तर
ही बनवायची. आणि इथं रविवारचं बाजार होता ना, त्यामुळे इथं भाजीपाला आता आणलेला आहे. तर इकडं आता अक्काने काढून ठेवला आहे. अद्रक धुवून ठेवलं आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. तर सर्व भाज्या आता काही धुवून काढल्या आणि काही असेच ठेवल्या. तर इकडं पहा, एकदम मोठाले केळं येतं. बँगलोरला जसे गावरानी पद्धतीचे छोटाले केळं भेटतात तसे इकडं भेटत नाहीत. आम्ही अक्का ते बारकाले केळं आहेत का त्याचे झाडं लावलेत आता इथं. चांगलं 5-6 महिने झाले, चांगले रोपले. तर 2-3 आणले होते, दोन्ही रोपले. तर ते केळं लयच भारी लागते, पण लय छोटाले. तुम्ही खाल्लेले आहेत ना, आले होते तेव्हा. लय गोड लागत. ते लय महाग येतो. म्हणजे किती, 100 रुपये, 110 रुपये किलोवर. चवीला भारी लागते. 2-3 आणले होते, रोपलेत, पण ते पाणी देत ना त्याच्यामुळे. आता आमचे ते कॉलनीत होते, तिथूनच आणलेत उपटून. आज आता म्हणजे तिकडून ड्युटीवरून आणले ते, मला माहित नाही कुठून आणले. पण आता कुठं लावता तुम्ही? ते जर आले तर ते झालेच गड्डीत येता येते. आणि आपले ते जुने केळीचे झाडं होते का, त्याची पण झाडं आहेत आमच्याकडे. नाही पहिलेवाले. हां. तर इकडं साबुदाणा सकाळीच भिजू घातलेला आहे. तर मस्त असा फुगला आहे पहा. तर आता इकडं बटाटे फ्राय झालेले आहेत. तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. तर आपला साबुदाणा तयार झालेला आहे. तर फराळाचं करून घेऊया आपण आता. अजून रडती? तुला साबुदाणा खायचा? कल्याणी साबुदाणा खायचा? आपण फिरायला जाऊ. रडायचं नसतं, फिरायला जाऊ. काय ग, कुणाचा टॅब आहे का मोबाईल आहे? मम्मीचा आहे. मला देती नाही? तुला खायचं साबुदाणा? अक्का हिला थोडंसं साबुदाणा दे वाटीत. मम्मी घेते होय. हां. तुला आवडतं साबुदाणा? अक्का कच्चा नाही का लिंबू? पिकलेलं आहे ना हे. छान बनिला आहे. कुणी बनिला साबुदाणा? हा, मी बनवला. मी कोण आहे? हा, आताशी कळायला लागलं बरं का. तर आमचं नेहमी येणं होत नाही, त्याच्यामुळं मग कल्याणीला माहीतच नव्हतं कोण आहे मी. आताशी माहीत झाले. तर चला आपण आता फराळाचं करूया. इकडं आता हे उठले, श्रेयांश उठला झोपेतून.